नमस्कार मंडळी. तूही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की एकीकडे ईश्वरीच्या स्कॅममुळे अर्णवचे डोळे उघडले आणि आता त्याने ईश्वरीच्या आईची माफी सुद्धा मागितली आहे. आता त्याला समजलंय की आपल्या आईचा खरा दोषी कोणीतरी दुसराच आहे. आता ऑफिसमधून घरी गेल्यानंतर ईश्वरी आणि अर्णव गार्डनमध्ये बसून बोलत असतात. अर्णव ईश्वरीला म्हणतो, मी सिंदूर, आज तू जे काही घडून आणलंस ना, त्यामुळे माझ्या मनात काहीतरी नवीन प्रश्न निर्माण झालेले आहेत. ईश्वरी विचारते, कोणते प्रश्न सर? अर्णव म्हणू लागतो, खरा गुन्हेगार कोणीतरी वेगळाच आहे. तो जो माणूस आहे तो राजेश शिर्के फॅमिलीचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. हे सगळं कोणी घडून आणलं, का घडून आणलं असेल, हे आता जाणून घेणं खूप महत्त्वाचं झाले. आता ही वल्लरीनं लांबून चोरून चोरून गप्पा ऐकते शहाणी आणि रूममध्ये गेल्यानंतर मनातल्या मनात म्हणते. कसे मनातल्या मनात म्हणलं तर कोणाला ऐकू नाही जायचं, आणि जर मोठ्याने म्हणली असती पहिला तिचाच नवरा उठला असता. मग आता ती म्हणते, माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स वाढवणारी एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे ईश्वरी. आता हिचा ना काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. आता हिचा खेळ मला संपवावाच लागणार आहे, नाहीतर ही त्या रमाकांतला शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि तसं जर झालं तर माझं सत्य सगळ्यांसमोर आल्याशिवाय राहणार सुद्धा नाही. सध्या ह्या वल्लरीच्या मागं ना मित्रांनो खूप सारा व्याप आहे. आता हे ईश्वरी अर्णववर लक्ष ठेवणं, परत आता पोरगं ऐकत नाहीये, हट्टालाच पेटले की लग्न लावून द्या, लग्न लावून द्या म्हणून. आणि त्यात आजीबाईंनी वल्लरीला वेगळा टास्क दिलाय. काय माहितीये का? ते अंजलीच्या बाळाचं बारसं करायचंय ना. आजी वल्लरीला म्हणतात की ईश्वरीच्या आईबाबांना तू स्वतः जाऊन निमंत्रण देऊन यायचेस. आता ही अवघड गंमत आहे ना. चला तर मग असे पुढील अपडेट माहीत करून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बाय बाय.